तिकडे नांदेडच्या बारडमध्ये संतप्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन चक्क रस्त्यावर टाकत आंदोलन केलंय। 2014 पासून आजपर्यंत सोयाबीनचा भाव 4000च्या आसपासच आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। त्यांच्या भावना जाणून घेतल्याच आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहुयात शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। तर 2014 या साली सोयाबीन या पिकाचा जर भाव जर बघितला तर 4000च्या अवतीभोवती हा भाव या ठिकाणी होता आणि आजही तो भाव 4000च्या आसपासच घुटमळतोय। आताच दादा आपण सांगा की आता आपण जे आंदोलन केलंय नेमकं कशासाठी केलंय? सोयाबीनच्या शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे आणि उद्याच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा विषय सरकारनं मांडला पाहिजे, त्यासाठी आंदोलन। सोयाबीन आहे दादा, आता इलाज नाही, त्यासाठी 2-4 क्विंटल आणून टाकले। भाव आम्हाला भेटायलाच पाहिजे। भाव भेटणार झाले 4000 रुपये भेटाले। त्यांना काय करावं आता, कसं करावं, कसं जगावं, कसं राहावं, काय करावं? पूर्वीपासून इतकंच होतं? हा, पूर्वीपासून इतकंच चालू आहे ना। माझ्याकडे सोयाबीन 25 क्विंटलच्या जवळ होतं। त्याच्यामध्ये माझ्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मी 5 क्विंटल आता विकलं। त्याची माझी जवळ बिल आहे, पावती आहे। किती आहे 5 क्विंटलची। किती रुपयानं भाव लागला तुम्हाला? मला 4100 रुपये भाव लागला। 41 इतक्यामध्ये भागतंय तुमचं? एवढ्यामध्ये कुठला भाव लागला? शेतीचा खर्च आता पेरणी आहे, चना पेरायचा, ज्वारी पेरायची, गहू पेरायचे, पुन्हा तिथून नाही ते आता पूर्ण मूलभूत खर्च, मजुरीचा खर्च, पुन्हा तिथून नाही ते आता आपला खर्च। आता आमच्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजपच्या आमदार श्रीजय चव्हाण निवडून आलेले आहेत। तर शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना आमची मागणी आहे की येणाऱ्या पहिल्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा आमचा शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे हमी भावाचा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, त्यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा आहे। नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आवाज उचलावा आणि या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच मागणी या शेतकऱ्यांची आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।